अगर आपके जी टीवी स्टूडियो के बाहर कोई पकोड़े बेचता है और शाम को 200 रुपये कमा करके घर जाता है, उस व्यक्ति को आप रोजगार मानोगे कि नहीं मानोगे? कहां तो तय था चरागाह हर एक घर के लिए, कहां चराग मयस्सर नहीं शहर के लिए। जिस देश का प्रधानमंत्री 10 लाख का सूट पहनकर घूमता है, उस देश के हजारों युवा 10,000 की नौकरी के लिए भटकने को मजबूर हैं। पहले इलेक्शन में इन्होंने 2 करोड़ रोजगार का जुमला फेंका। 2019 में जुमला बदल गया और 2024 में डायरेक्ट हिंदू मुस्लिम करते नजर आए। इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 के अनुसार देश में कुल बेरोजगारों में 83% युवा हैं। जी हाँ, ये इसी देश की कहानी है जहां विदेशी कंपनियां आकर लाखों करोड़ प्रॉफिट कमाकर ले जाती हैं। और ये तस्वीरें भी इसी देश की हैं जहां प्राइवेट कंपनी की 10 पोस्ट के लिए हजारों लड़के पहुंच गए। यही हैं वो युवा जिन्होंने मोदी जी के 400 पार के दावे को खोखला कर दिया और इन्हें 240 पर ला दिया। अगर नहीं सुधरे तो 100 के नीचे भी यही युवा लेकर आएंगे। अब करें भी तो क्या करें? पेपर दे तो पेपर लीक, नौकरी मांगे तो लाठी मिलती है। और इन सब के लिए जिम्मेदार प्रधान सेवक क्या कहते हैं? अगर आपके जी टीवी स्टूडियो के बाहर कोई पकोड़े बेचता है और शाम को 200 रुपये कमा करके घर जाता है, उस व्यक्ति को आप रोजगार मानोगे कि नहीं मानोगे? ये बयान कोई अर्थशास्त्र का ज्ञान नहीं था, बल्कि ये रोड मैप था। मोदी जी ने साफ बता दिया था, नौकरी भूल जाइए, पकोड़े वकोड़े तलना सीख लीजिए। और देखिए, आज 30 लाख पद खाली हैं। हर घंटे 2 युवा बेरोजगारी से तंग आकर आत्महत्या कर लेते हैं। लेकिन मोदी जी के कानों पर जूं तक नहीं रेंगती। इसलिए मध्य प्रदेश भाजपा के विधायक पन्ना लाल ने पूरा निचोड़ ही निकाल दिया। ये साइंस की डिग्री से कुछ होने वाला नहीं है। मोटरसाइकिल की पंचर की दुकान खोल लेना, जिससे कम से कम अपनी जीवन यापन चलता है। सुन लिया ना आपने? डिग्रियों से कुछ होने वाला नहीं है। दिन में पंक्चर लगाइए, शाम को पकौड़े तलिए और घर जाकर रूखी सूखी खाकर सो जाइए, क्योंकि मोदी है तो रोजगार नामुमकिन है। मोदी ने रेल को बर्बाद कर दिया। 2014 के बाद से हर महीने 11 से ज्यादा रेल हादसे होते हैं। ये वो हादसे हैं जिसमें जान माल का नुकसान होता है। हर महीने 11 हादसे का डाटा सरकारी है। असल में हालात और बुरे हैं। इतने हादसे हो रहे हैं, लोगों की जान जा रही है, लेकिन मोदी सरकार कोई जिम्मेदारी नहीं लेती। देश में 48% परिवार आर्थिक तंगी का सामना कर रहे हैं, क्योंकि लोगों की आमदनी कम हुई है, उनकी बचत खत्म हुई है। बढ़ती महंगाई के साथ उनके खर्चे भी बढ़ते ही जा रहे हैं। लेकिन नरेंद्र मोदी को इससे फर्क नहीं पड़ता है। वो अपने अरबपति मित्रों की मदद कर रहे हैं और अपनी जिंदगी मजे से जी रहे हैं। जम्मू कश्मीर के अखनूर में तैनात अग्निवीर निखिल डडवाल ने खुद को गोली मारकर आत्महत्या कर ली। कुछ दिन पहले 5 जुलाई को आगरा के एयरफोर्स कैंपस में अग्निवीर श्रीकांत चौधरी ने खुद को गोली मारकर आत्महत्या कर ली थी। इसके पहले भी अग्निवीरों की आत्महत्या की खबरें आती रही हैं। ये काफी गंभीर है। ये जवान किस दबाव में ऐसा कर रहे हैं, क्यों आत्महत्या के लिए मजबूर हो रहे हैं, इसकी जांच होनी चाहिए। अरे तुम्ही राजकारणामध्ये घर फोडणारी माणसात आमचं घर फोडलं, आमचं कुटुंब फोडायचा प्रयत्न करताय, पक्ष फोडलात, पवारांचं कुटुंब फोडलात, आता जनतेची कुटुंब फोडताय तुम्ही। घराघरामध्ये तुम्ही असं वितुष्ट आणताय। काय करायचं तर सगळ्यांसाठी करा। आता तुमचं डबल इंजिन सरकार तिकडे बसलेत, मोदीजी बसलेत तिकडे। अरे तुमच्या केंद्राचा आधार नसताना माझ्या शेतकऱ्यांना मी कर्जमुक्त केलं होतं। आता तुमचं केंद्रात तुमचं सरकार आहे, करा माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा। जे मी नेहमी सांगतो की योजनांचा सुकाळ, योजनांचा अतिवृष्टी होते योजनांची, पण अंमलबजावणीचा दुष्काळ आहे। अनेक योजना या एवढ्यासाठी ते मांडतायत की यांचा पापाचा बुरखा जो तुम्ही जे आंबरस तुम्ही मांडलं ना, हाती घेऊ मशाल रे, पाप जाळू खुशाल रे। अहो किती पाप जाळणार तुम्ही? यांचा पापाचा घडा एवढा भरलाय की तो लपवण्यासाठी योजनांचं पांघरून त्याच्यावरती घालतात। हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप या सरकारवरती आहे। एवढी पाप तुम्ही करून ठेवलेत। मुंबईला लुटायचं, मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेला लावायचं यांचं कारस्थान आहे, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही। आज मी आपल्याला बोलवलं ते एवढ्यासाठी की अडाणीला हे टेंडर दिलं गेलं, त्यावेळेला टेंडरमध्ये नसलेल्या काही गोष्टी ह्या आज त्या देऊ करतायत। एक तर महत्त्वाचा प्रश्न काय आहे की धारावीचा आराखडा कोणाला माहिती आहे का? धारावी नक्की कशी विकसित होणार आहे हे माहिती आहे का? ह्याचा कुठेही उल्लेख नाही आहे। आणि अचानक हे सरकार लाडक्या मित्रासाठी, कोणाचा मित्र तुम्हाला माहिती आहे, त्या लाडक्या मित्रासाठी
वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहित करायला लागलेले. हा काय प्रकार आहे? कोणासाठी करताय? आणि मग जिथे मुंबईचे इतर प्रकल्प होणार आहेत त्या ठिकाणाला तुम्ही नख का लावताय? अगदी वाघ नख नसलं तरी सरकारी नख त्याला का लावता आहात? धारावी करायला तिथल्या तिथे 500 फुटाचं घर मिळालंच पाहिजे, त्याच्या उद्योगाची सोयसुद्धा तिथे झालीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे. आणि म्हणून हा जो काही सगळा अडाणींच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव आहे तो शिवसेना तर उधळून लावेलच, पण मी मुंबईकरांना, तमाम मुंबईकरांना, ज्यांना असं वाटत असेल धारावीमध्ये होतंय आमचं काय, तसं नाहीये. हे कळत नकळत ज्या 20 जागा आहेत तुमच्या सुद्धा विभागात होणार आहेत, म्हणजे एकूणच नागरी सुविधांवरती जो भार पडणार आहे तो भार उचलणार कोण? त्याचे पैसे कोण देणार? नुसतं म्हणजे अडाणीने या जागा तुम्ही फुकट देणार आहात का? त्यांच्या सोयी सुविधा ज्या आहेत, पिण्याचं पाण्याचं काय, सिवेजचं काय, या सगळ्याचा खर्च अदानी देणार आहेत का? आणि नसेल तर आमची जाहीर मागणी आहे की हे अदानीला झेपत नसणारं काम हे टेंडर रद्द करून दुसऱ्या योग्य माणसाला ते टेंडर द्यावं. त्याच्यासाठी पुन्हा तुम्ही ग्लोबल टेंडर मागवा, अनेक जण येऊ शकतील, पण हा मुंबई उद्ध्वस्त करण्याचा डाव, धारावीकरांना उद्ध्वस्त करण्याचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही. कोट्यवधींचा खर्च करूनही खड्ड्यांची समस्या कायमच आहे. मुंबईतले रस्ते 100% कॉन्क्रीटचे करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. 603 किलोमीटरच्या रस्त्याचं टेंडर दादा झालेलं आहे. पुढच्या 2 वर्षात मुंबईत एकही खड्डा दिसणार नाही अशी ग्वाही शिंदेनी दिली आहे. 2200 कोटीचे कामं आता सुरू आहेत. आणखी खर्च 400 किलोमीटरचा 5000 कोटी रुपये येतोय. पुढील 2 वर्षामध्ये मुंबई खड्डेमुक्त करण्याचा एक प्रोग्राम जो आहे तो या ठिकाणी आखलेला आहे. मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त आम्ही करणार. मुंबईमध्ये एकही खड्डा सापडणार नाही, शोधूनही सापडणार नाही. खड्डा दाखवायला बक्षीस लावायला लागेल. राज्य शासनाच्या खड्डेमुक्त आश्वासन हे खोटं असल्याचं नागरिकांनी म्हटलंय. मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावर आहे. मुंबईत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झालेली आहे. खड्डेच खड्डे सध्या रस्त्याला पाहायला मिळत आहेत. रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यामध्ये रस्ते? मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी 14 कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. फक्त 20% कामं पूर्ण झाली आहेत. मुंबईतील अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. त्यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. वाहतूक कोंडीचा फटका वाहन चालक आणि प्रवाशांना बसतोय. मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागल्यानं पालिकेच्या कामाबद्दल संताप व्यक्त होतोय. पूर्णपणे हे प्रशासन झोपलेलं आहे आणि अजूनही महानगरपालिकेचं इलेक्शन हे लोक घेण्याचा विचार सुद्धा करत नाहीयेत.